गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म गुरुवे नमः. कृपया सर्वांनी मायक्रोफोन बंद जर केलं तर मग आवाज नाही येणार. आता जैन भाऊजी आपल्या समोर शारदा स्तवांचा पाठ करते. जैन भाऊजी आता शारदेचं स्तवन गातील. शारदेचं शारदा जैन भाऊजी करतील. नमस्कार मंडळी. माय होम आणि धमाल ग्रुप सगळ्यांचं स्वागत. या स्तवनाने सुरुवात करतो. आदिमाया नमोस्तुते आदिमाया नमोस्तुते विश्वव्यापिनी जगन्मोहिनी विश्वव्यापिनी जगन्मोहिनी सज्जन संरक्षिणी आदि स्वरूपा अष्टभुजा तू शुभकर वरदायिनी शुभकर वरदायिनी आदिमाया नमोस्तुते तुची मनोहर तुची सुंदर प्रकाश तू तेजोमय भास्कर प्रकाश तू तेजोमय भास्कर दंभमर्दिनी व्याघ्रवाहिनी महिषासुरमर्दिनी महिषासुरमर्दिनी आदिमाया नमोस्तुते आदिमाया नमोस्तुते आदिमाया नमोस्तुते. धन्यवाद. ओव्हर टू युअर. छान 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 म्हटलं. आता पुस्तकाचे विमोचन जान्हवी आणि श्रीराम पुस्तकाचं विमोचन करतील. ओके बाबा, आता पुस्तकाच्या विमोचनासाठी तुम्ही या. हे दोघच तुमचे घेऊन येऊ. पुस्तक देतो तो काय करेल तुम्ही तुझं मत उघडा. टाळी वाजवा टाळी वाजवा टाळी वाजवा समोर टाळी वाजवा टाळी टाळी टाळी. पंचपंच पुस्तक सुरू होत आहे. फॅन फॅन टाळी वाजवायचं. टाळी वाजवा टाळी 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 टाळी. शाबास शाबास शाबास. वा 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 वा. छान 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 छान.
छान 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 छान. आता पुस्तकाबद्दल आपल्याला थोडी माहिती अर्चना वहिनी देतील. एक फोटो काढतो एकाच वेळेला. अच्छा, फोटो. आता पुस्तकाबद्दल आपल्याला थोडी माहिती अर्चना वहिनी देतील. कोण बोलणार? काय बोल? करेक्शन. हा, पुस्तकाचं प्रकाशन झालं असं आपण जाहीर करूया आणि एक प्रेझेंटेशन आहे रिगार्डिंग ह्या स्वगत या पुस्तकाबद्दल. तर आधी हे दाखवतील आणि मग मी सांगेन. हा. सगळ्यांना दिसतंय ना स्क्रीन? हो, स्क्रीन दिसतोय, व्यवस्थित दिसतोय. पुस्तकाचं कव्हर पेज? हो हो, व्यवस्थित दिसतंय एकदम. ओके ओके. नाही आता काय या पुस्तकाबद्दल. सो हे स्वगत नावाचं पुस्तक बाबांनी लिहिलेलं आहे. इथे आल्यानंतर त्यांनी त्यांचे विचार, त्यांचं समाजकारण, त्यांचं राजकारण, हे दोन्ही विचार आणि थोडीशी काय म्हणतात त्याला घरगुती असं अशा टाईपचं हे कॉम्बिनेशन पुस्तक बाबांनी लिहिलेलं आहे. हे त्याचं फ्रंट पेज सगळ्यांना दिसतंय ना? कॅन यू से येस? ओके. सो ही थोडीशी जस्ट एक त्याची झलक पुस्तकाची. ही अर्पण पत्रिका त्यांनी आईना समर्पित केलेली आहे. हे लेखक वसंतराव बाबा, प्रकाशकांचे नाव आहेत सगळे अर्चना, प्रणोती, शैलू. अक्षररचना वसू आणि विनोदावांनी भरपूर मेहनत घेऊन हे पुस्तकाचं हे सगळं लेखन करून त्याचं पुस्तकात रूपांतर केलेलं आहे. अद्विका प्रकाशन यवतमाळ आणि मुद्रण अकोला जय मुद्रण कंपनी असं या पुस्तकाचं स्वगत पुस्तकाचं स्वरूप आहे. एक लेखकाचे मनोगत त्याच्यामध्ये आहे. त्याच्यात बाबांनी म्हणून दाखवलं, आपण ते त्यांच्या शब्दात ऐकूच या. पण एक त्यांचं मनोगत त्याच्यामध्ये दिलेलं लेखकाचा परिचय आहे आणि ही त्याची अनुक्रमाणिका. जर का तुम्ही थोडं झूम करून बघितलं तर तुम्हाला अनुक्रमाणिका दिसेल. ऑलमोस्ट एक साधारण 44 ते 45 लेख ह्याच्यामध्ये आहेत. ओके. आणि मी सांगितल्याप्रमाणे याच्यामध्ये त्यांचे समाजकारण आणि त्यांचं राजकारण दोन्हीचे विचार याच्यामध्ये एक झलक त्याच्यामध्ये दिसते. ओके. सर्व पुस्तकांमध्ये आलेले विचार कुठेतरी त्यांनी लिहून ठेवले आणि सगळ्यांचे ते वाचनात आले. माई होत्या, ताई होत्या, जेव्हा इथे आल्या त्यांनी ते पुस्तक वाचले. प्रमोद होत्या, वस्तूंनी पुस्तक वाचले आणि तिला याची प्रेरणा झाली की आपण हे सगळे विचार एका पुस्तक रूपामध्ये छापले तर आपल्या सर्वांपर्यंत हे विचार पोहोचतील. आणि ही सिरीज चालू राहील. म्हणजे स्वगत ही सिरीज आहे. ओके. ही सुरू राहील. म्हणजे आजही बाबांचे 3-4 लेख तयार आहेत पुढच्या पुस्तकाकरता. ओके. ते याच्याच करताच आहे आणि सर्वीकडे त्यांचं समाजकारण आणि राजकारणाचे विचार हे त्याच्यात दिसून पडतात आणि हा त्यांचा चांगला विषय पण आहे. समाजकारण, राजकारण हा त्यांचा विषय पण आहे. त्यामुळे हे सगळी त्याच्यामध्ये झलक या पुस्तकामध्ये दिसते. ओके. सो सुरुवात रावसाहेब बोंद्रे, जे आमचे अकोटचे शेजारी आहेत, सगळ्यांनाच माहिती आहेत. ओके. त्यांच्या एका व्यक्तिमत्वाबद्दल त्यांनी एक ऋण व्यक्त केलेलं आहे. हिराबा ना दुलारा. ओके. सो हे एक जस्ट सांगण्याकरता म्हणजे हिराबाई त्यांचे मनात आलेले काही विचार, ओके, त्यांचं ते त्या बाबांनी त्यांच्या दृष्टीने प्रेझेंट केलेले आहेत. ओके. आजचा विद्यार्थी. ओके. सो असे त्यांचे काही इंटरेस्टिंग आहेत. आणीबाणीचे अनुभव.
ओके, सो त्यांना जे काही आणीबाणी त्यांनी अनुभवली आहे ते विचार आपल्याला याच्यात निश्चित 8 ते 9 त्यांनी अनुभव याच्यामध्ये प्रदर्शित केलेले आहेत. तर ते विचार आपल्याला याच्यात दिसतात. ओके, आणि असे छान छान असे जवळजवळ 45 एक छोटे मोठे लेख सगळ्या पुस्तकामध्ये आहेत. ओके, सो आजचा विद्यार्थी आता अर्चना कोण वाचतंय हे? कॅन यू सी दिस? किंवा मी वाचून दाखवतो एक जस्ट एक झलक त्याच्यामध्ये की आजचा विद्यार्थी जेव्हा बाबा लिहितात तेव्हा आसपास त्यांच्या लहान मुलं त्यांना दिसतात. तर त्याच्याकरता एक त्याने सीबीएसई अभ्यासक्रमातील 8व्या वर्गाच्या विद्यार्थ्याचा मराठी तास बाई घेत होत्या. जगदीश खेबुडकर यांची कविता त्यांनी तासात शिकवण्याकरिता घेतली. त्यावेळी जगदीश खेबुडकर यांनी गदिमा पुरस्कार मिळाला होता. असे विद्यार्थ्यांना प्रश्न विचारला. गदिमा कोण होते? कोणाला माहित आहे का? वर्गातून कोणीच हात वर केला नाही. मग बाई सांगू लागल्या, ते एक श्रेष्ठ कवी होते. त्यांनी गीत रामायण हे खंडकाव्य लिहिले होते व ते खूप लोकप्रिय झाले. त्यातील स्वयंवर झाले सीतेचे किंवा राम जन्म लाग सखी राम जन्मला ही गाणी लोकप्रिय होती. तुम्ही कधी ऐकले आहेत का? फक्त एका विद्यार्थ्याने हात वर केला. बाईने विचारले, कोणते गाणे ऐकले होते? उत्तर आले, राम जन्मला हे गाणे ऐकले आहे. बाईंनी खुश होऊन पुढचा प्रश्न विचारला, केव्हा आणि कुठे? विद्यार्थ्याने उत्तर दिले, माझ्या बारशाच्या दिवशी. बाईंचा चेहऱ्यावरती स्मित झळकले. पुढचा प्रश्न विचारला नाही. तरुण पिढीपर्यंत संस्कार पोहोचवणे आवश्यक आहे. ओके, हे एक घडलेली गोष्ट आहे. आपला श्रीराम भाऊ ओके त्यांनी दिलेलं उत्तर आहे शाळेमध्ये आणि घरी येऊन त्यांनी सांगितलं. तर तेव्हा बाबांनी तो एक प्रसंग याच्यामध्ये शब्दामध्ये देखून त्यांच्या पुस्तकामध्ये आलेला आहे. तर श्रीरामला जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा तेच सांगितलं की हो मी व्हिडिओ बघतो, हे माझ्या बारशाला गाणं म्हटलं होतं राम जन्मला. तर अशा टाईपची काही काही घरगुती आणि सगळे विचार त्यांनी केलेले. आणीबाणीची आठवणी आहेत ते मी वाचणार नाही. एक आठवणीच्या 9 आठवणी त्यांनी याच्यामध्ये 9 ते 10 आठवणी त्यांनी पुस्तकामध्ये संग्रहित केलेल्या आहेत. ओके, हिरा बाना दुलारा म्हणजे हेच हिराबाईंचे त्यांचं मनातले विचार. ओके, नरेंद्र मोदींबद्दल ते काय म्हणतात, ते आपल्या नवऱ्याला काय म्हणतात, त्यांचे मनातले विचार त्यांनी इथे प्रदर्शित करून दाखवलेले आहे आणि खूप सुंदर आहे. ओके, सो अशा टाईपचं हे आहे. आणि पुस्तकाच्या शेवटी ओके बाबांचा फोटो आहे आणि आईनी लिहिलेली एक कवितेच्या 4 ओळी आहेत. रुचणार ना कधीही अंधार निराशेचा, किरणात शोधितो मी आशा आणि मनीषा. जगी काही साध्य करणार मी मंद पावलाने, गाठीन ध्येय शिखर शोधित किरणाते. हे आईची कविता आहे. तर अशा रीतीने हे पुस्तकाचे शेवटचं पेज आहे. ओके, सो अशा रीतीने हे सगळं काय म्हणतात त्याला सगळे त्यांचे विचार या पुस्तकामध्ये पुस्तकामध्ये आलेले आहे. आम्ही हे सगळे वेळोवेळी सगळ्यांना अवेलेबल करून देऊ, जशा आपल्या भेटी होतील तशा, किंवा मग कुरेने वगैरे सगळ्यांपर्यंत पोहोचायचा निश्चित प्रयत्न करू. आणि सांगितल्याप्रमाणे त्यांचे ऑलरेडी स्वगत ही एक सिरीज आहे. त्यामुळे पहिलं पुस्तक जरी झालं तरी त्यांचे दुसरे ऑलरेडी लेख तयार होत आहेत. ओके, आज सकाळी त्यांनी लेटेस्ट एक तयार पण करून ठेवलेला आहे. तर ही सिरीज आहे, ही चालू राहणार बाबांच्या नावाने. ओके, आणि असंच आपण वेळोवेळी त्याचे प्रकाशन करून सगळे त्यांचे बाबांचे विचार आपल्या दोन्ही फॅमिलीमध्ये पोहोचतील याची आपण पूर्ण खात्री करू आणि तशी सोय पण करूया. धन्यवाद. ओव्हर टू यू अर्चना. आता आपण वसुताईंकडून ऐकूया या पुस्तकाची प्रास्ताविकता, भूमिका आणि त्याचं समायोजन त्यांनी कसं केले. ओके. सर्वांना नमस्कार. मी ऑक्टोबर महिन्यामध्ये पुण्याला माझ्या मीटिंग करता गेले होते आणि मीटिंग संपली आणि त्याच्यानंतर मग विचार केला की चला आज बाबांजवळ राहून येऊ जरा. मग ठाण्याला आली. तर ठाण्याला सगळ्या गप्पा वगैरे झाल्या आणि बाबांनी, मला माहित होतं बाबा लिखाण करतात आहेत आणि त्यांचा वेळेचा सदुपयोग ते करतात आहेत हे मला माहित होतं. म्हणून मग मी बाबांना म्हटलं, बाबा दाखवता तरी तुमचे रजिस्टर, तुम्ही काय काय लिहिलं पाहू तर द्या. मग जेव्हा मी त्या रजिस्टरचं अवलोकन केलं तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की बाबांचं जे वाचन आहे आपल्याला सगळ्यांना माहित आहे की अतिशय, ज्याला आपण म्हणूया की प्रगाढ वाचन आहे बाबांचं. कोणताही विषय असू द्या किंवा काहीही, म्हणजे मला तर जे लहानपणापासून आठवत आहे की मला काही डिफिकल्टी असल्या तर मी बाबांना आजपर्यंत नेहमी विचारलं. मग कोणतं इतिहास असो, भाषा असो, साहित्य असो, राजकारण असो, समाजकारण असो, कायद्याचे तर ते गाढे अभ्यासक आहेतच, प्रश्नच नाहीये. पण प्रत्येक विषयाचं मार्गदर्शन बाबांनी आजपर्यंत केलं
आणि मग सहज त्यांचं ते पूर्ण रजिस्टर आम्ही घेऊन बसलो होतो. मला आठवतं 2 तास माझ्या आणि बाबांचे कसे गेले आम्हाला कळलं नाही त्या दिवशी. तर ते सगळे रजिस्टर मी बघितले आणि म्हटलं बाबांना तुर्तास तर मी घेऊन जाते, पण बघू त्याचं आपल्याला काय करायचं. ऑक्टोबर महिना होता, माझं रिटायरमेंट आलं होतं, अगदी याच्यावरच आलं होतं. त्याच्यामुळे ते रजिस्टर तर मी इथे घेऊन आले आणि मग सुरू झाला तो सगळा प्रवास. कारण त्याचं असं झालं होतं की बाबांनी जेव्हा अकोट सोडलं, आई गेल्यानंतर बाबांनी जेव्हा अकोट सोडलं, अकोटला असेपर्यंत त्यांची प्रॅक्टिस होतीच चालू. पण जेव्हा ठाण्याला आले तर तेव्हा निश्चितपणे कालपर्यंत मी प्रॅक्टिस करत होतो आणि आजपासून मी काय करू, हा जो प्रश्न मनामध्ये असतो त्याचं कुठलंही काहीही बोभाटा किंवा असं न करता बाबांनी पुस्तकं जवळ केले, बाबांनी लिखाण जवळ केलं. जयंत, अर्चना, नारायण, प्रणवती, म्हणजे गाऊ, विगू हे सगळे जण होतेच त्यांच्यासोबत, तो काही प्रश्नच नाहीये. परंतु तरी एक स्वतःचं विश्व त्यांनी तिथे निर्माण केलं आणि पुस्तकांची आवड त्यांना आहेच. जे ते वाचन करत होते किंवा जे ते ऐकत होते आणि त्यांचा अनुभव, या दोन्ही गोष्टी एकत्र होत्या. म्हणून आज ज्या घटना घडतात आहेत तर त्यांच्या अनुभवाच्या आधारावर त्यांनी खूप सारं व्हिजन सुद्धा त्यांच्याजवळ आहे बरं का. म्हणजे नुसतं वाचन आहे असं नाही, त्या वाचनाबद्दलचं काही व्हिजन सुद्धा आहे. तर हे असं सगळं एक होत गेलं आणि मग त्यांचं लिखाण तिथे सुरू होत गेलं. आता याला स्वगत याचं नाव याच्यासाठी आहे की बाबांनी अगदी दिनांकानिहाय तिथे रायटिंग केलेलं आहे की कोणत्या दिवशी त्यांनी कोणता लेख लिहिला, काय वाचन हे सुद्धा त्याच्यातून रिफ्लेक्ट होतं. तर हा सगळा प्रवास त्यांचा जेव्हा पाहिला, मग ते रजिस्टर मी आणलं तर म्हटलं आता हे याला मूर्तरूप आणलं पाहिजे आणि 1 फेब्रुवारी पासून मी स्वतः त्याचं रायटिंग सुरू केलं आणि एक 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 लेख जसे जसे समोर जात होती, दिसाल्याच्या 44 लेख दिसतात आहेत. हे 44 छापण्यात आले, पण अजून 44 वहीत आहेत बरं का. रजिस्टरमध्ये अजून 44-45 लेख आहेत. फक्त ते मला याच्यासाठी नाही घेता आले की त्याच्यामध्ये काही गोष्टी अशा रिफ्लेक्ट होतात की बाबांनी जे काही संवाद तिथे लिहिले असतील किंवा काही जे एक प्रेडिक्ट केलेलं आहे, तिथे प्रेडिक्शन्स दिलेले आहेत बाबांनी, आजच्या काळाला ते तंतोतंत लागू आहे. परंतु कुठलाही विवाद त्यातून उत्पन्न होऊ नये. कोणाचे नावं आहेत, कोणाचं सगळं खूप अतिशय म्हणजे वाचनीयच आहे ते सगळं, परंतु त्याच्यातून काही विवाद उत्पन्न होऊ नये म्हणून केवळ 44 लेख मी असे निवडले की ज्याच्या माध्यमातून विवाद उत्पन्न होणार नाही. मग त्याच्यामध्ये रावसाहेब बोंद्रे असतील, हिराबाना दुलारा हे असा लेख आहे की जसोदाबेनचं एक ज्याला म्हणून मनोनीत आहे त्यांचं की एक पत्नी म्हणून तिला काय वाटतंय, काल्पनिक जरी असला तरी पण ते ऐकण्यासारखं आहे, वाचण्यासारखं आहे ते सगळं. आणि बाकीचे जे सगळे विषय 44 लेख त्याच्यामध्ये जे आहे त्याच्यामध्ये मग राजकारणावर आधारित आहे, समाजकारणावर आहे, आणीबाणीचे जेव्हा अनुभव आपण ऐकतो, बापूराव मामांचं काय प्रेडिक्शन्स होते तेव्हा काय करेक्ट त्यांचं सगळं हे होतं, त्यांचा ज्योतिषशास्त्राचा अभ्यास केवढा गाढा होता. त्या काळामध्ये बाबांचे मित्र कसे कमिटेड लोक होते हे सगळे, PM आसरकर असतील, कोकमारे ऍडव्होकेट असतील, त्यांचं संघाचं कार्य असेल, आणीबाणीच्या वेळेस कशी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली, हे सगळ्या गोष्टी वाचताना म्हणजे खरोखर अंगावर काटा उभा झाला त्यावेळेसचा. ह्या सगळ्या आठवणी आहेत. म्हणजे आपले नानासाहेब मोघे यांची सुद्धा एक आठवण त्याच्यामध्ये आहे की आणीबाणीत असताना कशा पद्धतीने त्यांना आतमध्ये टाकण्यात आलं. एवढंच नाही तर काही गोष्टी आपल्याला अनुत्तरित होत्या, म्हणजे आम्हालाही अनुत्तरित होत्या. आता पुष्कळदा मोदींच्या भाषणात सुद्धा त्या निघतात आहेत की महात्मा गांधींनी काँग्रेस का सोडली किंवा मग मराठा आरक्षणावर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं काय होतं, ह्या गोष्टी आहेत. एवढंच नाही तर ती काँग्रेस म्हणजे स्वातंत्र्यापूर्वीची काँग्रेस, आताची काँग्रेस याच्यामध्ये काय फरक आहे. म्हणजे महात्मा गांधींनी कसं सांगितलं होतं की आता काँग्रेस ही तुम्ही ही बंद करायला तर पुढे चालून याचं भांडवल होईल, म्हणजे त्यात त्यांचं द्रष्टेपण हे आज सुद्धा, म्हणजे जेव्हा हे सगळे विषय आज मोदींच्या व्याख्यानामध्ये आणखी सगळ्यांच्या व्याख्यानामध्ये जेव्हा बरेचदा निघतात अभ्यासपूर्ण, तेव्हा मी पुष्कळदा बाबांना फोन केला की बाबा आजच्या या व्याख्यानामध्ये तुमच्या पुस्तकातला हा विषय त्याच्यामध्ये निघालेला आहे. तर असं सगळ्या बाबा सुरुवातीपासून संघाचे संस्कार आहेत त्यांच्यावर, संघ कार्याचे संस्कार आहेत, त्याच्यामुळे संघाबद्दलचे अतिशय सुंदर लेख त्यांचा या ठिकाणी आहे. तर असे वेगवेगळे विषय, विविध विषयांवरचे, अगदी जसं VIP कल्चर नावाचा लेख आहे की कशा पद्धतीचं आजही हे कल्चर आहे आणि त्याचा सगळा देशावर कसा परिणाम होतो आहे VIP कल्चरमुळे. एवढंच नाही तर जेव्हा जसं पोलीस आयुक्त लय आणि त्याचं खूप काय चांगलं व्हिजन सुद्धा त्याच्यामध्ये बाबांनी दिलेला, मराठा आरक्षण,
ह्या पद्धतीचे विषय आहे. तर हा सगळा जो त्यांचे सिलेक्टेड टॉपिक्स मी त्या ठिकाणी घेतले आणि हे सगळं रायटिंग करताना स्वतःच मी टायपिंग केलेलं आहे, टायपिस्ट मीच आहे त्याची. तर ते टायपिस्ट आणि हे सगळं करताना त्यांच्या त्या लेखांचं आणि त्यांनी घेतलेली ती मेहनत आणि त्यांनी मुख्य म्हणजे मला एक असं म्हणायचंय की कुठल्याही प्रकारच्या आपल्या दुःखाचं कुठलंही भांडवल न करता बाबांनी स्वतःला ह्या चांगल्या त्यांच्या आवडीच्या लेखनामध्ये इतकं चांगल्या पद्धतीने गुंतवून घेतलं आणि नुसतंच गुंतवून घेतलं नाही तर त्याचा एक चांगला वारसा, त्याचा ठेवा त्यांनी आपल्या हातात दिला आणि म्हणून त्या सगळ्या लेखांना महत्व आहे. काही काही लेखांचा आकार कमी असेल परंतु कंटेंट खूप मोठा आहे त्याच्यातला. तो जर आपल्यापर्यंत, कारण एखादी वार्ता असते त्यातली बातमी असते, वार्ता ही आपल्याला दिसते पण बातमी शोधावी लागते. तसं आहे, आपण हे वाचू पण त्यातला जो कंटेंट आहे तो कंटेंट हा अतिशय प्रगल्भ आहे आणि म्हणजे समृद्ध करणारा असा. केंद्रीय पोलीस आयोग जर आपण वाचलं तर मला तेव्हा वाचताना मला बाबा काकांची आठवण आली की या खात्यामध्ये असताना हा विचार त्यांनी किती अप्रिशिएट केला असता. तर असे खूप चांगले व्हिजनरी पण लेख ह्याच्यामध्ये आहेत. तर हा सगळं हे तर झालं होतं माझं, टायपिंग तर करणं झालं, मजा आली मला खूप. मी रिटायरमेंट नंतर 1 फेब्रुवारी पासून मला पण काम मिळालं, रोजगार मिळाला, त्याच्यामुळे मजा आली. सकाळी उठल्यानंतर दुसरं नंतर काय असेल असं एक प्रकारचं ज्याला आपण म्हणतो की मनामध्ये उत्सुकता असायची, ती उत्सुकता सोबत घेऊन हे सगळ्या लेखांचं लिखाण केलं. मग आता प्रश्न आला कव्हर पेजचा, की कव्हर पेज कसं करावं, मग त्याचे प्रकाशक कोण करावे. तर पुस्तक म्हटल्यानंतर सगळ्या फॉर्मॅलिटीज त्याच्यामध्ये आल्या. मग एक विचार केला की बाबांना आपण खूप कृतिशील बघितलेलं आहे. म्हणजे मी स्वतः बाबांनी आकोट 2017 मध्ये सोडलेला आहे. 17 मध्ये 15 मध्ये मला वाटतं. तर तोपर्यंत बाबांना मी ह्या म्हणजे म्हणजे कोर्टाच्या वेशामध्ये अत्यंत ऍक्टिव्ह बघितले आणि त्याच्यामुळे त्यांचा हा फोटो अतिशय प्रेरणादायी आहे. आणि हा फोटो त्यांच्या बाररूम मधला त्यांच्या टेबलचा फोटो येतो, त्यांच्या टेबलवर तिथे बसलेला फोटो येतो. त्याच्यामुळे हा एक फोटो त्यांच्यासाठी प्रेरणादायी असावा आणि आमच्यासाठी तर आहेच आहे. कारण बाबांना या वेशात पाहताना एक खूप समाधान आणि छान वाटतं. परंतु जसं जसं पुढे आपण जातो ना, तर तसं तसं मग मलपृष्ठाकडे जर आपण जाऊ तर आता थोडीशी नाही म्हटलं तरी विरक्ती आणि स्थितप्रज्ञता हा भाग आहे. आणि म्हणून तो शेवटचा जो फोटो घेतलेला आहे तो एक आजूबाजूला जरी तुमच्या सगळी समृद्धी असते, सगळी समृद्धी आहे, आकाशाची अनंतता आहे, समुद्राची खोली आहे, समृद्धीची हिरवळ आहे, सगळं सगळं आहे, परंतु तरीही व्यक्ती जेव्हा आपली सहधर्मचारिणी निघून जाते किंवा जेव्हा आपला पार्टनर निघून जातो तेव्हा आपण एकटंच असतो, ही भावना त्या ठिकाणी आहे. आणि इतकंही करून सगळ्यांपासून स्थितप्रज्ञ कसं असावं हा एक बाबांकडून शिकण्यासारखा गुण आहे. कारण आम्ही इतके सगळे आमच्या संसारात व्यस्त आहोत, पण त्यांनी कोणाच्याही संसारात किंवा कोणाच्याही रुटीनमध्ये कधीही हस्तक्षेप केला नाही. आणि आई 2011 मध्ये गेली, पण त्याच्यानंतर अतिशय ज्याला आपण म्हणूया की खूप धाडसानी आणि खूप हिमतीने ते उभे तर राहिले, पण त्यांनी आम्हाला सुद्धा सांभाळलं आणि आजही ते खूप छान पद्धतीने सांभाळतात आहेत. म्हणजे माझा तर असा अनुभव आहे की मी आजही त्यांना खूप परेशान करत राहते, बाबा हे कसं, बाबा ते कसं, फोन करत राहते. त्यांच्याकडून हिस्ट्री ऐकण्यात मजा आहे, त्यांच्याकडून आपल्या डिफिकल्टी सॉल्व्ह करण्यात मला आजही डिफिकल्टीज असतात, त्या त्यांच्याकडून मी सगळ्या खरंच सॉल्व्ह करते. आणि आई ही कायम त्यांच्यासोबत आहे. कारण की असं म्हटलं जातं की आई वडिलांच्या जिवंतपणी त्यांच्या मूल जेव्हा जन्म घेतं तेव्हा त्यांचा तो पुनर्जन्म असतो. आई वडिलांचा त्यांच्या जिवंतपणीचा पुनर्जन्म असतो. आई आजही त्यांच्यासोबत आहे आणि म्हणून जरी त्यांचा फोटो तिथे असला तरी आईचं काव्य त्या ठिकाणी मी घेतलं की आई तिथे आहेच. आणि आमच्या सोबत आपल्या सगळ्यांच्या सोबत प्रत्येक ठिकाणी आई विशाल आणि व्यापक झालेली आहे. त्याच्यामुळे हाही एक भाव त्या ठिकाणी आहे. आता प्रश्न आला की प्रकाशक कोण ठेवायचे. आता प्रकाशकांमध्ये आपल्याकडे तर चढावड आहे बिलकुल. अर्चना, प्रणवती, शैलुताई या तिघी जणी याच्या प्रकाशक आहेत. त्याच्यामुळे प्रकाशकाची फार मोठी भूमिका या तिघींनी खूप चांगल्या पद्धतीने उचललेली आहे. आणि मी अक्षर रचना मी केलेली असल्यामुळे आणि अद्विका प्रकाशन म्हणजे सुश्रुतची मुलगी अद्विका, ऑलरेडी सुनील रावांचं पुस्तक अद्विका प्रकाशनाच्याच बॅनर अंतर्गत आपण पब्लिश केलं आणि आता दुसरंही पुस्तक आपण हे अद्विका प्रकाशनाचं हे दुसरं पुस्तक आहे.
म्हणून अद्विकाला विशेष अभिनंदन तिचं, की आता जेवढी पुस्तकं काही होणार ती सगळी अद्विका प्रकाशनाची असतील. मग ती बाबांची असू देत, सुनीलरावांची असू देत, शैलाताईची असू देत, किंवा आणखीन कोणालाही. टायपिस्ट मी आहे, लक्षात ठेवा सगळ्यांनी. टायपिस्ट मी अगदी कॅपेबल आहे. इंग्लिश असू देत, मराठी असू देत, छान टायपिंग करून देते मी. त्याच्यामुळे अद्विका प्रकाशनाचंही त्या ठिकाणी अभिनंदन करते. प्रकाशकांची भूमिका अर्चना आणि प्रणोती. आज प्रणोती संचलन करते. छान चांगला इनिशिएटिव्ह दोघींनी पण घेतलेला आहे. या दोघींचंही मी अभिनंदन करते. शैलाताईचं तर कायम एक पाठबळ नेहमी आमच्या सगळ्यांच्या सोबत असतं. काहीही झालं तरी शैलूताई आणि सुनीलराव हे दोघं जण असे आहेत की ते कायम आमच्या सगळ्यांच्या पाठीशी असतात. म्हणून शैलाताईच्या प्रती, सुनीलरावांच्या प्रती विशेष ऋण व्यक्त करते. आणि हे संपूर्ण जे पुस्तक आहे, हे पुस्तक आईच्या चरणी अर्पण केलेलं आपण. याचं महत्वाचं कारण की आईचं जे स्थान आहे आमच्या सगळ्यांचं, प्रश्नच नाही. ती स्वतः लेखिका, फक्त तिचं लेखन तिने हातात नाही पडू दिलं आमच्या कधी. ती गेल्यावर सगळं तिचं हे करावं लागलं. परंतु आई ही उत्कृष्ट लेखिका, उत्कृष्ट प्रेझेंटर होती. आणि त्याच्यामुळे तिच्या चरणी हे सगळं अर्पण केलेलं आहे. आणि हे सगळं पाहायला आणि हे सगळं आनंद बघायला आज सगळेजण आपण ज्येष्ठ श्रेष्ठ या ठिकाणी आहात. विशेषतः सुनीता काकू, लहानपणापासून जिला आम्ही काकू सुनीता, आणि सगळे काकू सुनीता, शुभदा काकू, नंतर सुचिता काकू, सगळ्या आमच्या आत्या, ताई आत्या, प्रमोद आत्या, माई आत्या, इकडे नितीन दिसतो आहे, उन्मेष भैया आहे, भाऊ काका आहेत. हिस्ट्री बद्दल भाऊ काकाशी खूप चांगला संवाद बाबांचा होत असतो. मला माहिती आहे संभाजी राजांबद्दल फार दोघांचा संवाद झालेला आहे सध्या. तर हे सगळे जण आपण आहात. शेखर काका आहेत, शेखर काकांना पण शेखर काका पण या ठिकाणी आहेत. आपण सगळेजण आहात याचा खरंच खूप आनंद आहे. आणि एक चांगलं पुस्तक आज आपण आज हे पूर्ण पुस्तक आम्ही बाबांचंच लिखाण असलं तरी बाबांना देत आहोत सगळेजण मिळून. त्याच्यामुळे आहे बाबांचंच 13 तुझे को अर्पण म्हणायचं. आणि ह्या पुस्तकाचं इतकं छान प्रकाशन झालं. माझं मनोगत त्याच्यामध्ये मी व्यक्त केलेल्या पुस्तकाविषयी थोडस, की सुरुवातीपासून बाबांच्या जीवनाचा सगळा संघर्ष बघता बाबांनी काही जे तत्व आम्हाला शिकवली त्या तत्वानुसार आजही आम्ही जे आमचं जीवन जगतो आहोत, किंवा एखादा काही प्रॉब्लेम आला तर काय केलं असतं आई बाबांनी यावेळेस, हे कसे वागले असते, तर ज्यांनी त्यांच्या जीवनातून हे शिकवलं. त्याच्यामुळे कुठलेही प्रॉब्लेम हे प्रॉब्लेम आजही राहत नाही. बस त्यांच्या आयुष्याकडे बघायचं, त्यांनी दिलेली शिकवण बघायची, आणि तो प्रॉब्लेम सहज सुटून जातो आणि निर्भयतेने सुटतो. एक चांगल्या यांनी सुटतो, म्हणजे ज्याला आपण म्हणतो फायटर ऍटिट्यूडनी तो सगळा प्रॉब्लेम निघून जातो. तर हे सगळं जे शिकलेलो आहोत, हे सगळं माझं मनोगत मी तिथे व्यक्त केलेलं आहे. आणि असं एक सर्वांग सुंदर असं पुस्तक, लेखक ऍडव्होकेट वसंत हनुमंतराव जलतारे, असं हे जे पुस्तक आहे. अर्थात या ठिकाणी जी प्रेरणा आहे ती आजोबांची आहेच, प्रश्नच नाही. आजोबा आणि मोठी आई ह्या दोघांची प्रेरणा त्या ठिकाणी आहे. हा बेस महत्वाचा आहेच. हा तर माय होमचा बेसच आहे आपला, की आजोबांचा सगळा बाणेदारपणा, एक सुस्पष्टपणा, परखडपणा, आणि मोठ्याचं प्रेम, जिव्हाळा, आणि ती स्वतः एक चांगली कवयित्री, चांगली लेखिका, हा जो आपल्या संपूर्ण कुटुंबाला लाभलेला हा जो लेखनाचा वारसा आहे, हा वारसा आपण सगळे पुढे नेतो आहे. आणि त्याच्याही पलीकडे जाऊन नारायण गुरूंचा आशीर्वाद हे आपल्या संपूर्ण कुटुंबावर अखंड अव्याहतपणे त्याचा वर्षाव होतो आहे. असा हा एक कार्यक्रम आज जयंत अर्चना प्रणोती नारायण यांनी घडवून आणला. त्यामुळे त्यांचं खूप खूप कौतुक, खूप खूप कौतुक. धन्यवाद. नमस्कार. सुंदर, सुंदर. आता अर्चना वहिनी त्यातला एक लेख आपल्याला वाचून दाखवतील. एक वाचून दाखवते पुस्तकातलं, तुम्ही लिहिलेला लेख सगळ्यांना वाचून दाखवते. हिरा बाना दुलारा. वसुताई, अतिशय छान तुम्ही मनोगत म्हणा, आमच्या मनातले विचार, तुम्हाला वाटणाऱ्या भावना सगळ्यांपर्यंत मस्त पोहोचवल्या. खूप खूप धन्यवाद, आभारी. आणि गुरुने दिला ज्ञानरूपी वसा,
आपण सगळे मिळून चालवू हा पुढे वारसा. हो. तिची लिहिलेली भावना आहे हा. ती आता पूर्ण झाली आहे. अच्छा. हा, हे पण आपण सांगूया. हे लक्षात ठेवा. येस. तेव्हा काल्पनिक होती हा. माझ्यासाठी. हा, ओके. या पुस्तकामधला एक काल्पनिक लेख आहे जो बाबांनी शब्दातीत मध्ये मांडलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची धर्मपत्नी हिराबेन यांच्या मनात काय काय विचार चालू असतील हे याची कल्पना करून याची कल्पना करून बाबांनी ते विचार मांडलेले आहेत. काल्पनिक पत्र लिहिलं. काल्पनिक पत्र, परफेक्ट वर्ड आहे. बाबांनी बरोबर एक्सप्रेस केलं. हे एक काल्पनिक पत्र आहे. हिराबेन लिहिलेलं, जसोदाबेननी लिहिलेलं आहे. हिराबाना दुलारा नरेंद्र मोदी. हा, ओके ओके, सॉरी माझं सांगता. हिराबाचा लाडका, हिराबाई तिचा लाडका. नरेंद्र मोदींची आई हिराबेन, तिचा मुलगा असं म्हणून लिहिलंय हिराबाना दुलारा. प्रिय प्राणनाथ, नमस्कार. मी आज प्रथमच आपणाला पत्र लिहिण्याचे धाडस करीत आहे. आपण हे पत्र पूर्ण वाचावे ही विनंती. आपले जाती रिवाजानुसार आपले वडीलधारी यांनी लहानपणीच जोडी ठरवलेली होती. आपली किशोरवयात आपण संघप्रचारक होण्याकरिता अविवाहित राहून संघ कार्य करण्याची प्रतिज्ञा संघध्वजासमोर घेतली होती. म्हणून आपण लग्न करण्यास नाराजी दर्शवली होती. परंतु पित्याचे वचन राखण्याकरिता नाखुशीने लग्नात उभे राहिले. आपल्या पहिल्या भेटीत आपण आपलं जीवन कार्याशी प्रतिबद्ध असल्याचे आपण सांगितले. जसोदा पत्नीचे विवाहानंतरचे मनातील स्वप्ने, संसारातील स्वप्ने एका क्षणात भंग झाली. कार्यक्रमाकरिता विवाहाचा अडसर होऊ नये म्हणून मला विवाह बंधनातून मुक्त करण्याचे व आपले जीवन जगावे म्हणून मी बंधमुक्त व्हावे त्याकरिता तुमची तयारी आहे असेही स्पष्ट केले. पित्याचे वचनपूर्ती करिता बंधुप्रेमाने वनात जाणारी लक्ष्मणाची पत्नी उर्मिलाप्रमाणे आयुष्य कंठणे माझ्या नशिबी आले. उर्मिलेला 14 वर्षानंतर का होईना पण पतीचा सहवास लाभला. माझ्या नशिबात तेही नव्हते. पित्याचे वचनपूर्ती करिता वनवासाला जाण्यापूर्वी सीतेचा निरोप घेण्यास राम तेथे गेले असता निरोप कसला माझा घेता, जेथे राघव तेथे सीता असे ठणकावून सांगत सीतेने रामासह वनवास पत्करला. सीतेला वनवासी आयुष्यातही मोह झाला. पत्नीची इच्छा पूर्ण करण्याकरिता कांचनमृगा मागे श्रीराम धावले. सीतेच्या मोहाने राम संकटात पडले. स्वतः सीतेला रावणाच्या प्रतिबंधात राहून रावण वधानंतर अग्निदाह सहन करावा लागला व पुढे विवाहितेचे आयुष्य मिळाले. मला मात्र जन्मभर विरहाग्नीत जळावे लागते आहे. तुमचे याचे मार्गात प्रतिरोध निर्माण होऊ नये म्हणून विरहाग्नीत मी आयुष्य जगते आहे. हा माझ्या पूर्वसंचिताचा खेळ चाललेला आहे आणि मी पराधीन आहे. यात कोणाचाही दोष नाही. काय योगायोग असेल. महावीरांच्या पत्नीचे नाव यशोमती, बुद्धाच्या पत्नीचे नाव यशोधरा व नरेंद्राच्या पत्नीचे नाव यशोदा. हा नियतीचा खेळ चालू आहे. आपण आपल्या निष्ठापूर्ण कार्याने, कर्तृत्वाने राष्ट्राचा गौरवस्थानी पोहोचले. पंतप्रधानांची पत्नी म्हणून सरकारी यंत्रणेने माझ्या नकाराला डावलून माझ्याकरिता झेड सुरक्षा दिली. मी दुचाकीने रस्त्यावरून जात असताना आपले सुरक्षा कवच चार चाकीने जाताना जनतेने पाहिले. असो, आता दिवस ढळला, संध्या छाया दिसू लागली व नेत्र पैल तीरावर लागले आहेत. माझी शेवटची इच्छा म्हणून फक्त एकच मागणी आहे. फक्त एकच दिवस, सकाळ ते संध्याकाळ तुमचे निवासस्थानी तुमची पत्नी आणि पायाची दासी म्हणून वास्तव्य करण्याची अनुज्ञा असावी व माझी प्रतीक्षा पूर्ण करावी. आपली जीवन समर्पित जशोदाबेन. ही काल्पनिक आहे मनातल्या या भावना. आणि बाबांनी हा लेख दिनांक 6 एप्रिल 2018 ला लिहिलेला आहे. धन्यवाद. हा, याच्यानंतरच तुम्हाला सांगायचं आहे. अच्छा, ओके. असा एक छोटीशी झलक होती पुस्तकाची.
आता आपण बाबांकडून ऐकून घेऊया या पुस्तकाबद्दल. हा, तुम्हाला या पुस्तकाबद्दल काय सांगायचं आहे? सगळे ऐकतायत तुमचं बोलणं. इथेच बसून बोला, ऐकू जायचं. हे माझ्या स्वगताबद्दल मी लेखकाचे मनोगत जे आहे त्याच्यात सगळं लिहिलं आहे. त्याच्यात सगळं आलेलं आहे. त्याच्यामुळे वेगळं काही सांगायचं नाही. इतकंच म्हणेल, धन्योहम कर्तव्यम न मे विद्यते किंचित. आणि आज माझ्या सर्व मुलांची प्रगती, त्याची परिस्थिती पाहून अत्यंत समाधान मला होत आहे. आणि एवढ्यासाठी केला अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा एवढीच प्रार्थना. जय श्रीराम. आता शैलूताई आभार प्रदर्शन करता. शैलूताई. रामदत्त बोलणार होते ना. अरे हा, पुस्तकाबद्दल प्रमोद आत्या आपलं मत देतील. प्रातस्मरणीय भाऊराव, नमस्कार. आज स्वागत या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने आपण सर्व भेटतो आहोत. तुझ्या लेखनाबद्दल मी काय बोलणार? सूर्याला काडवातीने ओवाळण्यासारखीच होईल. पण एक नक्कीच आहे की तुझे लिहिणे एकदम मुद्देसूद, चपखल शब्दांचे असते. विषय कुठलाही असो, वाचकाच्या मनाची पकड तुझ्या लेखनात आहे. तुझे स्वगत वाचण्याची खूप उत्सुकता आहे. विशेषतः संघ प्रशिक्षण समारोह, ज्येष्ठ व श्रेष्ठांचा मान, आजचा विद्यार्थी, वारी यात्रा, देवत्वाची प्रचिती, कुटुंब व्यवस्थेची अत्यावश्यकता, यशोदाबेनचे बोलणे. मी यशोदाबेन बोलते आहे. नारद उवाच, राष्ट्रीय चारित्र्य, अटलजी, सरदार वल्लभभाई पटेल महान द्रष्टा, नात्यांची गुंतागुंत व ध्वजवंदनासाठी लाल किल्लाच का, हे कधी वाचेल असे झाले आहे. थोडीशी झलक ह्या बसुनी आणि अर्चनानी दाखवली तर आणखीन आमची उत्सुकता आणखीन वाढली आहे. ते मधाचं बोट चाटवलंय, जास्ती आता अवघड झालंय. या उत्स्फूर्त कार्याबद्दल चिरंजीव सौ वसू व अर्चना यांचे विशेष आभार. शैलू, जयंता, नारायण, प्रणोती हे तर आहेच, प्रत्येकाच्या पाठीमागे उभे असतातच ते. अगदी यांचे आभार. आणि त्यांनी आम्हाला छान बौद्धिक मेजवानी दिली. तुझ्याकडून असेच उत्तम लेख लिहायला जावेत हीच ईश्वरचरणी प्रार्थना. भाऊराव, नमस्कार. छान हॅलो. छान व्यक्त झालात. आता शैलूताई. कोण? उन्मेष शेखर काका. मी काय बोलू, माझं मन इतकं भारावून गेलंय. पहिले मला असं वाटलं होतं की बहुतेक वकील साहेबांनी काही कविता वगैरे लिहिल्या असाव्यात, पण हा आगळा वेगळा प्रकल्प ऐकून मी पण खूपच अचंबित आहे. मला खरंच कल्पना नव्हती की वकील साहेब इतकं छान लेखन करतात आणि तुम्ही सगळ्यांनी इतका म्हणजे पुढाकार घेऊन त्यांचं सगळं लेखन छापून घेतलंय. आणि वसूला आणि अर्चनाला खूप खूप धन्यवाद. जयंत तर आहेच फोरफ्रंटवर, तो नेहमीच सगळ्यांचा म्हणजे ज्याला म्हणतात ना, सबको पार लगाने वाला नाही पार लगाने. तर असंच लेखन चालू द्या वकील साहेब. आमचे खूप खूप तुमच्या चरणी नमस्कार. आणि असाच सगळे खूप आणखीनही तुमचे प्रकाशन व्हावीत ही माझी सदिच्छा. नमस्कार. धन्यवाद दादा, खूप छान. शेखर काका, भाऊ काका बोलायचं. हो, आपण दिसतोय का? हो, दिसताय आपण तुम्ही. दिसतोय? हो, तुम्ही दिसताय शेखर काका. दिसतोय, छान दिसतोय. बराच खटपटीनंतर मला साधलं बा, मला जमलं नाही विशेष ते, पण आता थोडं जमलं असं वाटतंय. छान. बाबूराव, कॉंग्रॅच्युलेशन. धन्यवाद. बोला.
विशेष अरे आवाज बोलतात काका बोलताय कोण आवाज नाही येऊन राहिला. नाही काका बोलताय शेखर काका अरे आवाज नाही येत ना. अच्छा मी बोलतो का? अच्छा एनिवे मला मी आता आलो आणि आता ते मला थोडंफार जमलं. मी मगापासून प्रयत्न करत होतो त्याच्यामुळे तुमचा कार्यक्रम अर्धा पाहायला अर्धा लक्षात आला नाही, फोन बंद होता. पण एनिवे आय एम व्हेरी हॅपी टू सी वसुनी विशेष सगळे प्रयत्न करून एवढं उत्साहाने बाबूरावचं जे सगळे लेख आहेत ते एकत्र करून छापलेत. त्याचं पुस्तकाचं विमोचन करते. एव्हरीबडी डिझर्व्स अ कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू थँक्यू. माई चला आता बाकी कार्यक्रम अर्धाच पाहिल्यामुळे अजून काय सांगू. नमस्कार केला बाबूरावला. आणि त्याचं हे सगळं लिखाण चिटोरे चाटोरे मी पूर्ण वाचून काढले. ठाण्याला होती आवाज कुठे तेव्हा. गेला? आले ना, आवाज येतोय ना, माझं माईक सुरू आहे. हो आवाज येतोय तुझा. हा मी बोलते. तेव्हा सगळे त्याचे चिटोरे चाटोरे मी वाचले बाबूरावचे. आणि त्याला सांगितलं जसूदाबेंचं हे पत्र खरंच अप्रतिम झालेलं आहे तू. आणि तुम्ही सगळ्यांनी साथ दिली, त्याला पुस्तक रूपाचं हे केलेलं आहे. सगळ्यांचं खूप कौतुक अगदी छान झालं अगदी. सुनीताचे सगळे त्याचे लेख लिहून छापून घ्या, खूपच सुंदर आहेत एक एक अगदी म्हणावंच लागलं. ठीक आहे, सगळ्यांना धन्यवाद. बाबूरावला नमस्कार. सुनीता काकू सुनीता सुनीता काकू धन्यवाद सुनीता काकू आहे. सुनीता काकू सुनीता काकू हाय नितीन गुड टू सी यू. हाय जयंत. सगळ्यात आधी म्हणजे वकील साहेब खूपच अभिनंदन आणि कॉंग्रॅच्युलेशन्स. धन्यवाद तुम्ही इतकं छान लिहिता माहितीच नव्हतं. आजपर्यंत तुमची ही कला आणि टॅलेंट लपूनच राहिली जणू काही. खूप आधीपासून लेखन सुरुवात करायला हवी होती तुम्ही. म्हणजे आजपर्यंत अक्का मावशीच्या कविता ऐकल्या, आईच्या ऐकल्या, दादामामांचं लेखन ऐकलं, पण तुमचं राहिलं होतं ते आता आलंय. हे खूपच छान वाटलं. आणि आता लवकरच हे पुस्तक माझ्या हाती लागावं आणि मी वाचून काढावं असं वाटतंय. आणि वसू तुला खूप खूप धन्यवाद हे करून आणण्याबद्दल. आणि ह्याच्यात अर्थात सगळ्यांचा सहभाग आहे. तुझा तर आहेच वसू, अर्चना, जयंत, नारायण, प्रणोती आणि शैलूताई, सगळ्यांचं खूप खूपच अभिनंदन. वकील साहेब, ही झलक खूपच छान होती आणि आता लवकरच हे पुस्तक मिळावं हातात आणि वाचावं असं वाटतं. सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन. थँक्यू. भाऊ काका हा बेटा बोला ना. अरे बाबूरावचं खूप खूप अभिनंदन आणि शीर्षस्थान नमस्कार. अप्रतिम लेखन आहे बाबूरावचं. आणि हा सगळं उत्सव घडवून आणण्यामध्ये माझी बेटी अर्चना हिचा प्रामुख्याने मोठा सहभाग आहे. तुम्ही तर पुरीचा शैला, तू जयंत नारायण पोरात, परंतु माझ्या अर्चनाचं खरोखर कौतुक आहे. जास्त नाही बोलू. बरं बरं ठीक आहे. काकू नाही, सुनीता काकू दिसत नाहीये. सुनीता काकू आली. हा सुनीता नाही तर आते येते. सुनीता काकू नाहीये. दादा हा दादा सुनीता काकू कुठे? दादा नवीन दादा नाहीये. बरं प्रवीण दादा. नाही प्रवीण साहित्य नाही का? साहित्य नाही आता पण नाही दिसत आहे. लावून घे ना. प्रवीण दादा होता पण मगाशी. सुनीता काकू आहे. सुचिता काकू पण आहे. तुम्हाला दिसत नाही. सुनीता काकू आहेत. सुनीता काकू कुठे? आत्या ताई आत्या आहे. ताई आत्या बोल. ताई आत्या प्रवासात त्याच्या मागे. विनोदराव बोलता तुम्ही? विनोदराव नाही मी वसूला फॉलो करतो ना. जे काही बोलली आहे तिला फॉलो करतो.
हा सुंदर योग बाबांच्या लेखांमुळे साधला. खूपदा मुंबईला गेलं की बाबा हे सगळं सांगत असत, ते ऐकलं जायचं पण लक्षात नाही राहायचं. लेखन झाल्यामुळे आता हे वरचेवर आपल्या दृष्टिक्षेपात येईल आणि आपल्याला मार्गदर्शन करेल. यांनी खूप छान झालं. नमस्कार बाबांना. पप्पू होता ना, पप्पू. हा, प्रणव. आता आपण शैलूताईंकडनं आभार प्रदर्शन करू. शैलूताई, शैलूताई. आले आले. तेव्हा केलं ते नाव. सगळ्यात सर्वप्रथम परमपूज्य नारायण गुरु महाराजांना मी नमस्कार करते. तर त्याचप्रमाणे आजोबा आणि मोठी आई यांना पण मी साष्टांग वंदन करते. तीर्थरूप बाबांना साष्टांग नमस्कार करते. सर्व जलतारी कुटुंबीय सदस्य आणि लुकतुके परिवारामधील सर्व वरिष्ठ वडील मंडळींना पण माझा साष्टांग नमस्कार. सर्व परिवार सदस्यांना माझा सप्रेम नमस्कार आणि अनेक शुभेच्छा. खरं म्हणजे बाबांच्या पुस्तकाच्या निमित्ताने, म्हणजे ह्या स्वगत या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने हा परिवार सोहळा अत्यंत आनंदाने पार पडलाय बघा. पण एक गोष्ट मी ह्या ठिकाणी नमूद करू इच्छिते की हा आभार प्रदर्शनाचा सोहळा नाही, ऋणनिर्देश आहे. आणि थोडं मनोगत व्यक्त करण्याचा थोडासा मला संधी दिलेली आहे आयोजकांनी, म्हणून मी आयोजकांचे पण आयोजकांना धन्यवाद देते सर्वप्रथम. आता आजचा हा जो सोहळा आहे, प्रकाशन सोहळा, तर ही जलतारे साहित्य परंपरा आहे. ही जलतारे साहित्य परंपरा आजोबांच्या 100 गाठताना ह्या पुस्तकांपासून सुरू झाली साहित्य परंपरा. आणि मग ती पुढे गीतधारा, संस्कारधारा अशी ती धारावाहित होत गेली, म्हणजे प्रवाहित होत गेली आणि ती स्वगत पुस्तकांपर्यंत येऊन पोचली. आता गीतधारा, संस्कारधारा आणि स्वगत या पुस्तकांपर्यंत पोचलेली ही जी साहित्यधारा आहे ती पुढे सुरू ठेवली वसुधा विनोद देव यांनी. वसुधाचे 11 पुस्तक प्रकाशित झाले आणि ती धारा, तो प्रवाह अखंडित प्रवाहित आहेत, सुरूच आहे. आणि त्यामध्ये प्रवाह येऊन मिळाला डॉक्टर सुनील लुले यांच्या पुस्तकांनी. आत्माराम या विषयावरील भाष्य डॉक्टर सुनील लुले यांनी केली. अशी ही अव्याहत वाहणारी जी धारा आहे ही अशी सुरू राहावी आणि जलतारे आणि लुकतुके परिवार या दोन्ही परिवारांनी अशा शब्दसुमनांनी एकत्रितपणे गुंफले जावे अशीच भगवंताच्या चरणी मी आज प्रार्थना करते बघा. आणि भगवंत नक्कीच ही माझी प्रार्थना ऐकेल आणि यामध्ये अनेक प्रवाह नक्की येऊन मिळतील, अनेक नद्या येऊन मिळतील आणि त्यानंतर एक मोठा जन समुदाय म्हणतात, म्हणजे सागर तयार होईल. असा शब्दांचा सागर तयार व्हावा अशी सुद्धा शुभेच्छा आज मी आजच्या ह्या प्रसंगी व्यक्त करते. यामध्ये लुकतुके परिवारांकडून पण काही प्रवाह येतील, जलतारे परिवारांच्या नवीन सदस्यांकडून पण प्रवाह येतील आणि मोठा जल समुदाय मोठा तयार होईल आणि तो जलतारे नसून जलसागर होईल. अशा शुभेच्छा व्यक्त करते. आता रिटायरमेंट मधला वेळ, बाबांनी आपला रिटायरमेंट मधला वेळ आईच्या म्हणण्याप्रमाणे, म्हणजे आईनी म्हटलंय, कोणाचा तरी आवाज हे सुरू आहे म्हणून बाकीच्या येणार नाही ऐकू माझं. बाबांचा रिटायरमेंट मधला जो वेळ आहे, तर रिटायरमेंट मधला वेळ आई म्हणते ना, रुचणार ना कधीही अंधार निराशेचा. म्हणजे आईला
अंधार, निराशेचा अंधार अजिबात रुसणार नव्हता आणि अजिबात पटणार पण नव्हता. आणि बाबांनी ते सूत्र हाती धरलं. कृपया कोणीतरी म्यूट करा, होस्टनी म्यूट करा, म्हणजे माझं ऐकू. आई म्हणते त्याप्रमाणे रुचणार ना कधीही अंधार निराशेचा. रिटायरमेंट मधला वेळ जो आहे हा पूर्ण निराशेमध्ये जात असतो. सगळ्यांनाच माहित असतो, अनेक चिंता भेडसावत असतात, कसं होणार, काय होणार, आणि ह्या सगळ्या चिंतेमधून आम्हाला रस्ता काढायचा असतो आणि तो बाबांनी काढून दाखवला. आपला रिटायरमेंट मधला वेळ जो आहे सगळा हा संपूर्णपणे अत्यंत सुंदर विचारांमध्ये घालून आणि स्वतः त्याचं लेखन करून तो आमच्यापर्यंत पोहोचवला. नुसतं स्वतःपुरता नाही तर तो आमच्यापर्यंत पोहोचवला. हे फार महत्वाचे त्याच्यामध्ये. आणि म्हणून किरणात शोधतो मी आशा आणि मनीषा. आणि म्हणून बाबा नक्की आज हे शोधत असले पाहिजे की ही जी साहित्य परंपरा आहे, ही जी शब्द परंपरा आहे, ही अशीच पुढे राहावी. म्हणून ही आशा आणि मनीषा नक्कीच त्यांच्या अंतरंगामध्ये असेल, ह्यात काही शंका नाही. आता पुस्तकाचं नाव स्वगत ठेवलं. तर स्वगत म्हणजे काय? स्वगत म्हणजे स्वतःचं मनोगत. सुंदर नाव ठेवलं हो. अतिशय समर्पक असं या पुस्तकाला नामाभिधान केलेलं आहे वसुधानी. आणि वसुधाच्या कल्पकतेची खरोखर मी दाद देते. कल्पना करावी तर अशीच करावी, उदात्त कल्पना करावी. म्हणून जे वाचलं, जे मनोगत म्हणजे काय, जे वाचलं, जे ऐकलं, आतापर्यंत आयुष्यभर सगळ्यांचं ऐकलं, वाचलं, त्यावर स्वतः विचार करून, चिंतन करून स्वतःच्या जीवनामध्ये उतरवलं आणि मग ते शब्दबद्ध करून पुढच्या पिढीसाठी मार्गदर्शक पथ म्हणून, मार्गदर्शक वाटचाल म्हणून शब्दबद्ध करून ठेवलं. ह्याला स्वगत असं म्हणतात. आणि अशा पद्धतीचं फार मोठं कार्य बाबांनी आज खरोखर सगळ्या कुटुंबियांसाठी केलेलं आहे. आणि म्हणून बाबा, मला फार अभिमान वाटतो तुमचा की ही साहित्य परंपरा आपण अधिक उज्ज्वल अशा पद्धतीने केलेली आहे. म्हणून ही पुस्तिका, स्वगत हे पुस्तक जे आहे हे संस्कार पुस्तिका म्हणून नक्की आम्ही याचा वापर करू. ह्या पुस्तकामध्ये काही राजकीय, सामाजिक, कौटुंबिक व्यक्तिमत्व बाबांनी रेखाटून ठेवलेत. कौटुंबिक सुद्धा व्यक्तिमत्व रेखाटले आहेत. आणि ह्या सगळ्या ह्या व्यक्तिमत्वामधून आमच्यासाठी निश्चित एक वैचारिक धारा निर्माण केलेली आहे. आईचं जे स्थान आहे ते निश्चितच आईच्या प्रेरणेनेच हे सगळं झालेलं आहे. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी असं म्हणतात. परंतु आज सगळ्या कुटुंबियांना मी हे सांगते की ही मानसिकता आज आमची नाही. आज मला सांगताना खूप आनंद वाटते की मानसिकता आमच्या चौघांची पण नाही. याला कारण असं आहे की सगळ्या कुटुंबीय, जलतारे कुटुंबीय, काका, काकू, त्यानंतर आत्या, आमच्या प्रेमळ, आमच्यावर अत्यंत प्रेम करणाऱ्या आत्या, काका, काकू, आत्या, सगळी जीवनातली जी नाती आहेत, मामा, आत्ताच मामांना भेटून आले, मामा, सगळे भाऊ, मामे भाऊ, आत्ती भाऊ, सगळे भाऊ, सगळ्या बहिणी, ह्या सगळ्यांचे जे आम्हाला जे प्रेम मिळतं आहे, ह्या सगळ्यांच्या प्रेमाच्या वर्षावात आम्ही आज अक्षरशः चौघे जण नाहून निघतोय हो. त्यामुळे आज आम्ही खरंच खूप समृद्ध आणि श्रीमंत आहोत. आणि म्हणून आज आमची ही मानसिकता अजिबात नाही. हे सांगताना पण मला अतिशय आनंद होतो आहे. सगळी पूर्ण कंपनी, पूर्ण परिवारामधून जे प्रेम मिळत आहे ना, ते आईसारखंच मिळत आहे. आईच पूर्ण कुटुंबियामध्ये सामावून गेली आहे, व्यापक झाली आहे. आणि म्हणून प्रत्येकाकडून काकू जरी बोलली तरी आईच बोलण्याचं प्रेम, काका बोलले तरी तेच प्रेम आम्ही अनुभवत आहे. म्हणून आता बाबांच्या ह्या स्वगत पुस्तकाच्या प्रकाशनाच्या सोहळ्याने हा विचार निश्चितच बदलायला पाहिजे. इतकं कुटुंबियांचं महत्व, कुटुंबियांचं प्रेम महत्वाचं असतं. आणि हे सगळ्यांनी धरून ठेवलेलं आहे प्रेम.
आणि त्याचा वर्षाव आम्हा लोकांवर होतो आहे, ही त्याच्यामधली आनंदाची बाब आहे. म्हणून स्वगत हे हा माझा प्रत्येकाचा स्वभाव व्हावा आणि स्वभाव होऊन ती माझी वृत्ती व्हावी आणि विचार आणि चिंतनाच्या माध्यमातूनच जीवनामध्ये खरा आनंद आहे. आणि खऱ्या आनंदासाठी विचार हेच एक प्रभावी साधन आहे. हेच आज या कुटुंब सोहळ्यामधून आम्ही घेत आहोत. आज आमच्या चौघांजवळ जर कोणती मोठी शिदोरी असेल तर हीच शिदोरी आहे की कुटुंबामधला जो विचार आहे, हे विचारच जीवनामध्ये आनंद, खरा आनंद देऊ शकतो. आणि म्हणून ही साहित्य परंपरा आमच्या चौघांसाठीही खूप मोलाची आहे. अमूल्य अशी देण आज कुटुंबाने आम्हाला दिली आहे. आम्हाला सुद्धा आमच्या कुटुंबामध्ये सांगताना फार अभिमान वाटतो. जलतारे आणि लुकतुके परिवारामधली ही परंपरा आम्ही पण नक्की जोपासून ठेवू. फार अभिमानाने आम्ही आज हे म्हणू शकतो आमच्या कुटुंबामध्ये. म्हणून आभार, सगळ्यांचे आभार मी मानण्यापेक्षा आम्ही चौघही जण आपल्या सगळ्यांचा कृतज्ञता मी आपल्या सगळ्यांप्रती व्यक्त करते आणि आपल्या सगळ्यांच्या ऋणामध्ये राहू इच्छिते. असेच आपल्या सगळ्यांचे प्रेम आणि आशीर्वाद आमच्यावर राहावे अशीच प्रार्थना भगवंतापाशी करते आणि माझ्या समारोपीय चिंतनाला मी विराम देते. सगळ्यांना परत एकदा साष्टांग नमस्कार करते. आता कार्यक्रमाचं समापन आपण ध्येयी प्रणाम श्रीराम प्रार्थनाने करूया. असं काही सुरुवात करा. जॉईन कर. ध्येयी प्रणाम श्रीराम प्रभु, ध्येयी प्रणाम श्रीराम कौसल्यात्मक रवी कुलभूषण रघुवीर प्रभु ध्येयी प्रणाम श्रीराम ध्येयी प्रणाम माया ममता आशा पाशे बांधिले देहा आसिया सोडविता सागर राम तुझे रघुराया दीन बालिका शरण तुला मी दीन बालिका शरण तुला मी मुनी मानस विश्राम प्रभु घे प्रणाम श्रीरामा घे प्रणाम श्रीराम प्रभु घे प्रणाम श्रीरामा घे प्रणाम श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. सगळ्यांचे छान वाटलं सगळ्यांना भेटून. हा ऐकूत आहे का? मी स्क्रीनशॉट काढला आपल्या सगळ्यांचा. हा थँक्यू थँक्यू. रेकॉर्डिंग बंद कर शेलो, रेकॉर्डिंग बंद कर. छान झालं उन्मेष दादा, जॉईन झाला तोही. धन्यवाद. धन्यवाद. नारायण आहे का? नारायण नारायण